नमस्कार. आज आपल्याकडे एक 23 वर्षाचा मुलगा आलेला आहे आणि ज्याला ऑलमोस्ट एक 4 ते 5 वर्षापासून गायनेकोमास्टियाचा त्रास होता आणि ते एक्सप्लेन करणार की म्हणजे त्यांना कसं वाटलं, सर्जरीच्या अगोदर कसं वाटत होतं आणि सर्जरीच्या नंतर कसं वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स. म्हणजे गायनेकोमास्टिया म्हणजे मला समजलं की मला गायनेकोमास्टिया झाला आहे. मग मी 5 ते 6 वर्ष झालं म्हणजे असं टी शर्ट वगैरे काहीच घातलेलं नाही. बरोबर. किंवा मित्रांच्या बरोबर कुठं नदीला आंघोळीला गेलेलं नाही का काय नाही. आणि आता गायनेकोमास्टिया ऑपरेशन केल्यापासून सर्जरी केल्यापासून बरोबर मला एकदम असं फ्री वाटतंय आणि मला एक नवीन आयुष्य मिळालं म्हणून असं वाटतंय. बरोबर आहे. आणि आता तुम्ही म्हटलं तुम्ही बनियन पण म्हणजे घालत नव्हता, बाहेर तर काही शर्ट वगैरे काहीच नाही. ओके. आणि पूर्ण सर्जरीचा एक्सपिरियन्स कसा वाटला? म्हणजे सर्जरी म्हणजे इथं आम्ही एक 8-9ला आलो. एक तास दीड तास सर्जरी झाली. बरोबर. काय दुखलं नाही काय नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण घरी पाठवतो. संध्याकाळी घरी पाठवतो. येस. आणि प्रेशर गारमेंट तेवढं कंटिन्युअसली घातलेलं होतं आणि आज घालतोय एक महिनाभर घालणार. बरोबर. आणि आज आपला कितवा दिवस आहे सर? 20वा दिवस. हा 20वा दिवस आहे. आज आपण टाके जे काही छोटेसे राहिले होते तेवढे काढले. अजून जरासं अडेजन आहेत म्हणजे स्किन जराशी कडक आहे आणि काय त्याने मसाज केला तर ते होऊन जाईल. ठीक आहे. लोकांना तुला काय सांगायचं की ज्यांना गायनेकोमास्टिया आहे त्यांना काही म्हणजे जे तुझ्यासारखंच घाबरत आहेत हे करा आणि सर्जरीची काय गरज आहे असं म्हणतोय? लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्जरी करून घ्या सरांच्याकडून. बरोबर आहे. कारण काय वेदना होत नाहीत काय नाही. आणि आधीचा आणि नंतरचा कसा एक्सपिरियन्स होता ते महत्वाचं. आधी आता मी एकदम फ्रीली असं वागतो. घरात एकदम असं बनेलवर फिरणं किंवा आंघोळ व्यवस्थित करणं. गाडीवरून जाताना पण व्यवस्थित होते. टी शर्ट घालू शकते. बरोबर. फिटिंगचे कपडे घालू शकते आता. ते महत्वाचं आहे. गायनेकोमास्टियाचं कसं असतं की जरा असं एक न्यूनगंड राहतो आपल्या याच्यात, काहीतरी कमी आहे असं कंटिन्युअसली वाटत राहतं आणि डेफिनेटली या सर्जरीचा फायदा होतोच. फायदा. ठीक आहे. चल, थँक्यू डॉक्टर.